वाटपाचा निर्णय कदाचित उद्या परवा 2 दिवसांमध्ये दिल्लीमध्ये केंद्रीय नेते अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी होईल. तर त्यांनाही सांगू इच्छितोय मी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेला हा जर का मतदारसंघ आला येण्याची शक्यता खूप जास्ती आहे. तर 100% सुनील तटकरे हा रिंगणामध्ये उभा आहेच. बघूया रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची जनता नेमकी कोणाला कौल देते. 9, 14, 19 अशा वेगवेगळ्या पैशा बदललेल्या भूमिका रायगडकरांनी अनुभवलेल्या आहेत. पुन्हा एकदा अनुभवायला मिळत आहे की देशामध्ये तथाकथित इंडी आघाडीला काय पाठबळ आहे, महाराष्ट्रामध्ये काय, मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कवरती काय, हे महाराष्ट्राने देशाने त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. मी सातत्याने म्हणत आलो की एनडीएचा फार मोठा फरकाने त्या ठिकाणी विजय होईल. 400 पार जागा करण्यामध्ये एनडीए यशस्वी होईल. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 45+ हे उद्दिष्ट ठेवून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता आम्ही घेतलेल्या निर्णयावरती लोकशाहीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब. आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपल्यासह सर्वच जण म्हणतात की आदरणीय शरदचंद्र पवार हे आमचे दैवत आहे. तर हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवार त्यांच्या आशीर्वादाला जाणार आहेत का? एक असं की शेवटी एक राजकीय भूमिका आम्ही घेतलेली आहे. ती राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून राष्ट्रहित नजरेसमोर ठेवून त्यांनी जे काही बहुजनांच्या हितार्थ सत्तेमध्ये असलं पाहिजे ही जी काही भूमिका मांडली, ही भूमिका घेऊन दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. या उलट परवाच्या दिवशी सुप्रीम कोर्टामध्ये तिकडून भावना व्यक्त करत असताना किंवा युक्तिवाद करत असताना पवारसाहेबांचा फोटो वापरण्यात येऊ नये, वापरला तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल असं सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की आता या सगळ्या प्रकरणावरती पडदा पडलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.